कैलास थोरात, मी मंचरवरून आलेले आहे. तर मी आल्यानंतर म्हणजे मॅडमने मला खूप छान मध्ये सांगितलं की तुमचा अर्ध्या तासामध्ये वगैरे चालू होईल. त्यानंतर आल्यानंतर तुम्ही सुद्धा चांगली माहिती दिली आणि सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं. म्हणजे टिपमध्ये माहिती दिली कशा प्रकारे पान बनवायचे, त्याला कुठले मसाले वापरायचे, चटणी वापरायची. पानामध्ये त्यांनी सर्व माहिती दिली. त्याचबरोबर त्यांना दुसरे सर्व त्यांनी बी खूप माहिती दिली छान. आणि इथून पुढं काय अडचण आल्यानंतर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं किंवा ते ग्रुपवरती मेसेजमध्ये हे करावं, एवढी छान वाटतं. थँक्यू. नमस्कार, माझं नाव चैतन्य राऊत, मी मुळशीमधून आलेलो आहे. आपलं युवा उद्योजक विकास केंद्र पुणे पाहण्यासाठी विद्या प्रशिक्षण नितीन कुमार काळे सर यांनी आज आयोजित केलं. तर त्यांनी आम्हाला एक घेऊन शिकण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे खूप आभार. रसिक बाल उद्योग समूहाचे सर्व सर्व अमोलजी थोरात आणि योगेश भाऊ चव्हाण त्यांनी त्यांचा आम्हाला वेळ काढून आम्हाला जी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे शतशः आभार. नमस्कार, माझं नाव शशिकांत मगर, मी आयलँडवरून आलो. आज एक पाहण्यासाठी युवा उद्योजक विकास केंद्र पुणे. तर सुरुवातीला असं वाटलं की इतक्या लांब आलो आहे, काही व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल नाही मिळेल. पण पान शॉपमध्ये मी 3-4 वर्षापासून आहे माझं, पण जे त्यातले जे बारकावे आहेत आणि आता याच्या काळानुसार जे वेगवेगळ्या व्हरायटी पानामध्ये आल्यात त्या आपल्याला आपल्या दुकानात घेणं गरजेचं आहे, तेव्हा धंदा चालेल. त्या बारीक बारीक सरांनी एकदम व्यवस्थित सांगितल्या, बारीक कलात्मक, त्याचा नक्कीच आम्हाला पान शॉपला फायदा होईल. धन्यवाद. येस, थँक्यू. नमस्कार, मी आरती दीपक सांगोर. मी पुण्यावरून आले मोर्शीमधून. म्हणजे आमच्या पण पान शॉप आहे. मला येत होते पानं, पण जे नाही येत ते शिकण्यासाठी मी इथं आले. पण सरांनी खूप छान मार्गदर्शन